नमस्कार स्टुडंट. काल आपण रोल्स थेरमवरचे प्रॉब्लेम पाहिले. आता हे प्रॉब्लेम पहा, एक्झरसाइजमध्ये पुष्कळचे प्रॉब्लेम आहे, पूर्ण करून तुम्ही. एक दोन प्रॉब्लेम नाहीत राहील. तर रोल्स थेरम होल्ड. आता पहा प्रॉब्लेम वेगळा आहे. पहा तसंच आहे, पण एक इक्वेशन सॅटिस्फाय होते हे दाखवायचं आहे. रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन f ऑफ x इक्वल टू फंक्शन दिला आहे. ह्या फंक्शन करता रोल्स थेरम काय करते? होल्ड्स करते. होल्ड्स करते म्हणजे ऑल थ्री कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. कोणत्या कंडिशन्स? फंक्शन इज कंटिन्युअस, फंक्शन इज डिफरन्शिएबल, f ऑफ a इक्वल टू f ऑफ b. ह्या तिन्ही कंडिशन काय करते? सॅटिस्फाय करते. अब पुन्हा काय होईल? if these conditions are the conditions satisfied, then there exists at least one point C lies in the open interval 1 to 2 such that f dash C equal to 0. आता पहा इथं काय करायचं आहे. त्याच्यानंतर हे फंक्शन याला रोल्स थेरम अप्लाय केलं म्हणजे हे सर्व कंडिशन सॅटिस्फाय होते. C पॉइंट असते याच्यामध्ये. पण प्रूव्ह काय करायचं आहे? पहा, शो दॅट. काय शो दॅट करायचं आहे? शो दॅट इक्वेशन x into log x equal to 2 minus x हे 2 minus x is satisfied by at least one value of x in 1 2. म्हणजे याच्यामधल्या कमीत कमी एक तरी व्हॅल्यू राहील का जे हे इक्वेशन काय करेल? सॅटिस्फाईड करेल. इक्वेशन सॅटिस्फाय करणे म्हणजे तुम्हाला माहित आहे, असली व्हॅल्यू समजा x इक्वल टू c घेतली. काय दाखवा लागते आपल्याला? पोहोचलं. आता हे x इक्वल टू c ॲटलिस्ट 1 हे बिलॉंग्स टू लिहिलं मी इन 1 2 इन 1 2 याच्यामधली व्हॅल्यू आहे समजा ही c. कारण रोल्स थेरम काय करते? सॅटिस्फाईड होते. आता x इक्वल टू c आहे, हा ॲटलिस्ट 1 पॉइंट आहे, कमीत कमी एक तरी पॉइंट आहे का याच्यामधला. हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. मग हे इक्वेशन सॅटिस्फाय करते म्हणजे log x इक्वल टू 2 minus x म्हणजे f ची व्हॅल्यू c टाका. c log of c 2 minus c असं इक्वेशन प्रूव्ह करून दाखवा. हे प्रूव्ह करा म्हणजे याचा अर्थ ह्या c f ची व्हॅल्यू c हे इक्वेशन काय करते? सॅटिस्फाईड करते. असं प्रूव्ह करून दाखवा. ठीक आहे. आता पाहू आपण काय करायला लागते. पहा काय कॅल्क्युलेट करायचं. सिन्स पहिल्यांदा जो आपण रोल्स थेरम काय करते? सॅटिस्फाईड. रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन. ओके. ह्या फंक्शन करता रोल्स थेरम काय करते? होल्ड्स करते. देअर एक्झिस्ट. आता तीन कंडिशन लिहायची गरज नाही. तीन कंडिशन कंटिन्युअस, डिफरन्शियल, f ऑफ a इक्वल टू f ऑफ b दाखवायची गरज नाही. कारण आहे समजा ते. देअर एक्झिस्ट at least at least one value of x equal to c घेऊ आपण. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये घेतो c in 1 2 such that कशा प्रकारे f dash c equal to 0. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. काय करायचं? पहिल्यांदा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर x च्या जागी काय टाकायचं? c टाकायचं इक्वल टू 0 लिहायचं आणि बरोबर असं इक्वेशन आणायचं. c into log c equal to 2 minus c म्हणजे c सॅटिस्फाईड होऊन जाते. बरोबर ना. f of x equal to काय ते फंक्शन पहा. हे नाही आहे, हे फंक्शन आहे. बरोबर. f of x equal to x minus 2 log of x डिफरन्शिएट y with respect to x. आता याची काढायची आपल्याला डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash x म्हणजे ddx of this function x minus 2 into log of x. आता पहा इथं log x into x minus प्रॉडक्ट रूल अप्लाय करा. हे पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन. पहिलं फंक्शन that is first function into derivative of एवढं नाही लिहिलं, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढली तरी चालते. log x plus second function log x into derivative of x minus 2.
that is x minus 2 into 1 by x log x 0 to plus log of x into 1 minus 0 म्हणजे 1 म्हणजे काय झाले x minus 2 upon x plus किती log of x. आता put x equal to c, put x equal to c. आता प्रॉब्लेम मिळून टाकू. Put x equal to c. Therefore, f dash c equal to c minus 2 equal to c minus 2 divided by x म्हणजे c plus log of c. आता याची व्हॅल्यू किती घ्यावी लागते सिन्स f dash c equal to एक कंडिशन सॅटिस्फाय करते ना म्हणजे f dash c ची व्हॅल्यू काय 0 equal to c minus 2 divided by c log of c since f dash c equal to 0. आलं लक्षात. आता याच्यानंतर बरोबर इक्वेशन आणायचं काय करायचं आहे ते पाहू आपण. आता याला x log x पाहिजे x log x तर काय करणार मी आता हे टर्म जे आहे हे टर्म इकडे आणतो प्लस पहिले c ने मल्टिप्लाय करून टाका मल्टिप्लाय बाय c नॉट इक्वल टू 0 हा 1 c belongs to 1 2 म्हणजे 1 आणि 2 च्या दरम्यान c आहे म्हणजे c ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 c नॉट इक्वल टू 0. चला आता पहा c ने मल्टिप्लाय केलं 0 इक्वल टू इथं c ने मल्टिप्लाय केलं c इथं c ने मल्टिप्लाय केलं c कॅन्सल म्हणजे काय राहील c 2 प्लस c into log of c. हे log of c इकडे आणा therefore प्लस मायनस c log of c इक्वल टू किंवा हे टर्म इकडे आणा कोणतेही टर्म आणा इकडे काय ना हे दोन टर्म इकडे आणा पहा काही -2 चे +2 प्लस c चे -c log of c that is काय होणार c हे पहिले लिहितो log of c इक्वल टू 2 - c. पहा बरं आपलं इक्वेशन प्रॉब्लेम मधले इक्वेशन कसं सॅटिस्फाय करते दाखवतो आपल्याला. काय सॅटिस्फाय होते इक्वेशन असं सॅटिस्फाईड होते हे दाखवत होतो x log x इक्वल टू 2 - x. हे इक्वेशन सॅटिस्फाय करते ऍटलीस्ट वन व्हॅल्यू कोणती आहे c. पहा बरं हेच इक्वेशन आहे की नाही फक्त याच्या जागी काय आहे c log c equal to 2 - c. therefore x equal to c satisfy the equation. आता x equal to c म्हणजे at least one of the value lies between the interval 1 as to 2. therefore this shows that at least one value of x in 1 2 satisfied the equation. कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय करते x log of x equal to 2 - x. कंप्लीट आन्सर. ठीक आहे पुन्हा पहा बरोबर आणि करून पहा प्रॉब्लेम. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. याच्यानंतरचा दुसरा प्रॉब्लेम घेऊ. दूसरा प्रॉब्लेम है the function f of x multiplied by x plus 3 e raised power x minus x by 2 satisfies all conditions of Rolle's theorem on -3 0. Find the value of c such that f dash c equal to 0. आता पहा all conditions are satisfied म्हणते. all conditions are satisfied म्हणजे याचा अर्थ काय फंक्शन कंटिन्यूअस आहे. याचा अर्थ x व्हेरिएबल x म्हणजे पॉलिनॉमियल आणि हे e एक्सपोनेन्शियल फंक्शन आर कंटिन्यूअस डिफरन्शिएबल इन लिहा लिहू शकता तुम्ही अँड मग देअर f ऑफ a इक्वल टू f ऑफ b असला पाहिजे म्हणजे f ऑफ a मायनस 3 टाका आहे सारखं येतेच ते आणि f ऑफ b टाकल्यानंतर f ऑफ b एक सारखंच येते. आपल्याला काय काढायचं आहे f डॅश c इक्वल टू 0 घेऊन c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युशन
conditions of Rolle's theorem are satisfied by given function. Complete given function all conditions satisfied करते. मग आता फंक्शन कोणतं आहे, काय करणार आपल्याला f डॅश काढावं लागते, इक्वल टू 0 घ्यावं लागेल. तर काय करायचं, f ऑफ x ची निवड करायची. मग आता f ऑफ x इक्वल टू x प्लस 3 e रेस पॉवर मायनस x बाय 2. आता याला डिफरन्शिएट हे मल्टिप्लाय करून टाका, नाही तर 3 टर्म होईल. प्रॉडक्ट रूल तिघाचा अप्लाय करावा लागेल. त्याच्यापेक्षा याने याला मल्टिप्लाय करा. f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3x मल्टिप्लाय बाय this x प्लस 3 आणि इनटू x मायनस x बाय 2. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता मी डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट प्रॉडक्ट रूल अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह काढतो. हां, f डॅश x that is equal to ddx of which function x square plus 3x into e raised power minus x by 2 ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. आता इथे प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन x square plus 3x into डेरिव्हेटिव्ह ऑफ, सांगा याची डेरिव्हेटिव्ह काय येणार किंवा लिहू का, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised power minus x by 2 plus second function minus x by 2 into derivative of x square plus 3x. प्रॉडक्ट रूल अप्लाय केला, लक्षात आला प्रॉडक्ट रूल. f डॅश c इक्वल टू 0 घेऊन c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे प्रॉब्लेम मध्ये. ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाइड, दॅट इज f डॅश x इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3x. आता याची डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर मायनस x बाय 2 आहे, e रेस पॉवर x बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर x मायनस x बाय 2 आणि मग या मायनस x बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय 2 म्हणजे काय येईल, मायनस 1 बाय 2 into e रेस पॉवर मायनस x बाय 2 प्लस e रेस पॉवर मायनस x बाय 2 याची डेरिव्हेटिव्ह इनटू डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x प्लस 3x ची डेरिव्हेटिव्ह 3. बरोबर. त्याच्यानंतर काय कॉमन घेता येते, x रेस पॉवर c f डॅश x इक्वल टू e रेस पॉवर x मायनस x e रेस पॉवर मायनस x बाय 2. ब्रॅकेट मध्ये किती राहील पाहायचं, मायनस राहू द्यायचं. हा, x स्क्वेअर मायनस 2 आहे नाही तर हे 2 डिवाइड करावं लागेल, मायनस x स्क्वेअर प्लस 3x डिवाइडेड बाय दिस 2 प्लस 2x प्लस. आता हे फक्त सॉल्व करायचं, याला मायनस ने मल्टिप्लाय करून टाकायचं आणि 2 याला मल्टिप्लाय करायचा. डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती आहे 1. दॅट इज f डॅश x e रेस पॉवर मायनस x बाय 2 मायनस x स्क्वेअर मायनस 3x 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 4x प्लस 6 डिवाइडेड बाय 2. काय ते f डॅश x e रेस पॉवर मायनस x बाय 2 मायनस x स्क्वेअर मायनस 3x प्लस x प्लस 4x मायनस 3x प्लस x प्लस 6 डिवाइडेड बाय किती 2. करेक्ट. आता पुट x इक्वल टू c belongs to minus 3 0. Therefore f dash c equal to e raised power minus c by 2 minus c square plus c plus 6 divided by 2. आता ही इक्वेशन याची व्हॅल्यू किती घ्यायची, याची व्हॅल्यू 0 घ्यायची. दॅट इज 0 equal to e raised power minus c by 2 in bracket minus c square plus c plus 6 divided by 2. आता काय करतो मी, ह्या 2 ने याला काय करतो मल्टिप्लाय करतो म्हणजे काय होईल 0. पुन्हा इकडची जागा
that is 0 e raised power minus c by 2 minus c square plus c plus 6 कंप्लीट 2 नंबर टेक केलं. आता हे याने डिवाइड करता येते 0 डिवाइडेड बाय e रेस पॉवर मायनस c बाय 2 हे मल्टिप्लाइड आहे इकडे डिवाइड केलं मायनस c स्क्वेअर प्लस c प्लस 6. आता यांना मल्टिप्लाइड केलं याचा अर्थ e रेस पॉवर मायनस c बाय 2 नॉट इक्वल टू 0. कारण सांगा, समजा c ची व्हॅल्यू 0 जरी घेतली तर 0 डिवाइडेड बाय 2 0 होते. मग e पॉवर 0 म्हणजे 1 होते. म्हणजे इथं पॉवर मध्ये 0 जरी आले तर त्याची व्हॅल्यू किती येते 1 व्हिच इज नॉट इक्वल टू 0. म्हणून हे डिवाइड करायचं. आता ही दॅट इज कसं येणार आहे 0 मायनस c स्क्वेअर प्लस c प्लस 6 दॅट इज मायनस नंबर टेक केलं तर 0 c स्क्वेअर मायनस c मायनस 6 दॅट इज c स्क्वेअर हे इकडे लिहितो इकडे मायनस c मायनस 6 इक्वल टू 0. आता याला काय करायचं फॅक्टराइज केल्यानंतर किती ते पहा. फॅक्टराइज करा. फॅक्टर मायनस 6 चे फॅक्टर काढायचे आपल्याला है ना. मायनस 6 चे फॅक्टर मायनस 1 आली पाहिजे. सबट्रॅक्शन 3 गुणे 6 हे मायनस आणि हे प्लस. पहा मायनस 3 प्लस 2 इक्वल टू मायनस 1 बरोबर. मायनस 1 म्हणजे फॅक्टर येते याचा एक c मायनस 3. आता याचे फॅक्टर काढणे आलेच पाहिजे तुम्हाला. c मायनस 3 c प्लस 2 इक्वल टू 0 नाही तर दाबीचं कॉन्ट्रॅडिक्शन पाहून घ्या. फॅक्टराइज करा. c मायनस 3 इक्वल टू 0 और c प्लस 2 इक्वल टू 0 c इक्वल टू 3 और c इक्वल टू मायनस 2. आता याच्यातली कोणती व्हॅल्यू आहे का जे आपल्या याच्यामध्ये राहते हे c इक्वल टू 3 बिलॉंग्स टू मायनस 3 0 आहे का बरोबर. मायनस 3 पहा नंबर लाईन मायनस 3 मायनस 2 मायनस 1 0 1 2 3 येते का. मायनस 3 टू 0 याच्या दरम्यान येते काय हे मायनस 3 नाही आहे इकडे जाते ह्या याच्यात नाही आहे म्हणजे डज नॉट बिलॉंग्स टू देयरफॉर c इज नॉट इक्वल टू 3. मग आता c इक्वल टू मायनस 2 आहे येते का. पहा याच्यामध्ये येते मायनस 3 0 मायनस 2 येते म्हणजे मायनस 2 बट c equal to minus 2 belongs to minus 3 0. Therefore c equal to minus 2. Answer. It is the answer. म्हणजे c ची व्हॅल्यू किती झाली मायनस 2. ठीक आहे. आता यानंतरचा तिसरा प्रॉब्लेम